महोदय आपल्या नवीन लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर मागील काही दिवसापासून गणित हा विषय मागे पडला होता। तर गणित विषयाला सुरुवात करताना तर आपण गणित विषय न घेता आपण अतिशय सोपा विषय म्हणजे बुद्धिमत्ता हा भाग घेत आहोत। तर बुद्धिमत्ता तुम्हाला पोलीस भरतीला तलाठी, ग्रामसेवक, MPSC, SSC पासून JD पर्यंतचे जे सर्व परीक्षा आहेत त्यांच्यासाठी सर्व उपयुक्त विषय म्हणजे आर्थिक शिक्षण भरती PET परीक्षेला अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचा बुद्धिमत्ता आहे। तर बुद्धिमत्तेला बघा तर तुमची बुद्धिमत्ता हा तुमचा बेसिक आहे। तर बुद्धिमत्तेचा सिलेबस तुम्ही लिहून घ्या। पहिला आहे बेसिक तयारी, दूसरा आहे कॅलेंडर, बेसिक तयारी, त्याच्यानंतर आहे कॅलेंडर, त्यानंतर दिशा तुम्हाला परीक्षेला आहे, तार्किक विश्लेषण, त्यानंतर आहे रांगेतील स्थान, रांगेतील स्थान, आकृत्या मोजणे, त्यानंतर आहे घड्याळ, इंग्रजी वर्णमाला, त्यानंतर आहे सांकेतिक भाषा, सांकेतिक भाषा, त्यानंतर आहे समान संबंध, त्यानंतर आहे नाते संबंध, नाते संबंध, विसंगत घटक ओळखणे, विसंगत घटक ओळखणे, त्यानंतर आहे लयबद्ध अक्षरमाला, त्यानंतर आहे अंकाचे कोडे, गणितीय कोडी, त्यानंतर आहे वय, आकृत्याची मालिका, आकृत्याची मालिका आहे, त्यानंतर गाडलेली आकृत्या शोधा, गाडलेली आकृती शोधा, आकृत्याचा समान संबंध, त्यानंतर आहे विसंगत आकृती वर्णन,
त्यानंतर आहे आकृती पूर्ण करणे. त्यानंतर आहे आदान प्रदान. आदान प्रदान आहे. त्यानंतर आहे कोडे. त्यानंतर चॅलेंजिंग प्रश्न. पार्ट 1 चॅलेंजिंग प्रश्न पार्ट 2. त्यानंतर आहे तर्कानुमान. त्यानंतर आहे घनाकृती ढोबळे. त्यानंतर आहे पाण्यातील प्रतिबिंब. त्यानंतर आहे पेपर कटिंग. पेपर कटिंग. त्यानंतर आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा आहे. संभाव्यता. संभाव्यता मांडणी व निवड. तर अशा प्रकारे तुमचा हा सराव पद्धतीचा आहे. तर सुरुवातीला बेसिक तयारी हे तुमचे सर करून घेतील, गणिताचे जे सर आहेत ते. त्यानंतर आपण डायरेक्ट कॅलेंडरवर सुरुवात करणार आहोत. कॅलेंडर पासून मांडणी निवडपर्यंत आपण घेऊ शकतो. तर बेसिक तयारी जी आहे ते गणिताचे जे विषय शिकवणारे जे सर असतील ते तुम्हाला लेक्चर देतील. तर आपण आता कॅलेंडर, दिशा, तार्किक विश्लेषण, रांगेतील स्थान, आकृत्या मोजणे, घड्याळ, इंग्रजी वर्णमाला, सांकेतिक भाषा, समान संबंध, नाती संबंध, विसंग घटक ओळखणे इत्यादी टॉपिक आपण घेणार आहोत. आता आपण कॅलेंडर हा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून घेणार आहोत. टॉपिक दूसरा कॅलेंडर. कॅलेंडर तर विद्यार्थी मित्रांनो या घटकाचा अभ्यास करताना लक्षात ठेवा, कारण की ज्या वर्षाला 4ने भाग जात नाही त्या काय म्हणतात साधे वर्ष असे म्हणतात. तर घड्याळामध्ये तुम्हाला दिलेलं आहे कधी 28 असते, कधी 30 असते, कधी 31 असते. याचं कारण काय आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. तर दिवसाचे 365 वर्षे हे सामान्य वर्ष असते आणि लीप वर्ष जर एका म्हणजे 4 वर्षाला एकदा लीप वर्ष असते. लीप वर्षामध्ये काय होते बघा, तर लीप वर्षामध्ये दिवस हा
एक दिवसाने पुढे जातो म्हणजे 366 दिवस असतात. तर सुरुवातीला आपण साधे व सामान्य वर्ष म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत. तर हे लिहा साधे व सामान्य वर्ष. साधे व सामान्य वर्षात दिवस एकूण 365 दिवस असतात. त्याच्यामध्ये बघा पहिला आहे जर वर्षाला 4 ने भाग म्हणजे 4च्या वाढीने भाग जात नाही त्यास काय म्हणतात साधे वर्ष. साधे वर्ष असे म्हणतात. साधे वर्ष असे म्हणतात. उदाहरण 1991, 2005, 2015 इत्यादी. तर नोट लिहून घ्या. तर नोटमध्ये बघा शतक वर्ष असल्यास म्हणजे शेवटी 2 शून्य असल्यास 400 ने भाग जात नसल्यास त्यास काय म्हणतात साधे वर्ष समजावे. शतक वर्ष असल्यास शतक वर्ष असल्यास म्हणजे शेवटी 2 शून्य असल्यास दोन शून्य असल्यास 400 ने भाग जात नसल्यास त्यास साधे वर्ष समजावे. उदाहरणार्थ आहे 1300, 1400 इत्यादी वर्षांना 400 ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे त्याचा भाग जात नाही म्हणजे भाग काय होत नाही भाग जात नाही म्हणून हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्ष आहे. तर त्याच्यामध्ये आहे बघा साध्या वर्षाचे 365 दिवस. त्याच्यामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस म्हणजे काय 12 तासाचा दिवस. 12 तासाचे म्हणजे काय रात्र. दिवस रात्र म्हणजे काय 24 दिवस म्हणजे काय 1 दिवस. त्यानंतर त्याला काय म्हणतात कॅलेंडर असे म्हणतात. तर साध्या वर्षात फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असतो. तर साधे वर्ष ओलांडल्यास सुमारे वर्ष 1 दिवसाने समोर जाते. आणखी एक नियम साधे वर्ष ओलांडल्यास समोरील वर्ष 1 दिवसाने समोर जातो. म्हणजेच बघा 1 जानेवारी 2005 मंगळवार असल्यास
आहे 2006 मध्ये एक दिवस समोर म्हणजे बुधवारी आता कोणता वार आहे बुधवारी तर मंगळवारचा पुढचा म्हणजे कोणता बुधवार हे तुमचं झालेलं आहे असं मी गृहीत धरतो सध्या वर्ष किती आहे फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो 28 दिवसाचा असतो त्यानंतर सध्या वर्षात साध्या वर्षात 1 जानेवारी व 31 डिसेंबर चा वार समान असतो म्हणजे काय सारखा असतो समान असतो त्याच्यामध्ये बघा साध्या वर्षात 1 जानेवारीचा वार किती वेळा येतो परीक्षेत येतो बघा तर 53 वेळा येतो किती वेळा 53 वेळा येतो 53 वेळा येतो व उर्वरित वार किती वेळा येतात 52 वेळा येतात 1 जानेवारीला किती वेळा येते 53 वेळा येतात आणि उर्वरित वार म्हणजे किती 52 वेळा म्हणजे काय एक दिवस एक वेळा जास्त वाढतंय म्हणजे एक दिवस जास्त वाढतंय तर अशा प्रकारे साधी किंवा सामान्य वर्ष म्हणजे काय हे आता समजून घेतलेलं आहे तर यानंतर आहे लीप वर्ष तर ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्यास काय म्हणतात लीप वर्ष असे म्हणतात तर लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात त्यामध्ये 366 52 आठवडे 2 दिवस आपण त्या दिवशी म्हणजे आता ते गलतीने 1 दिवस केलं ते 1 दिवस सामान्य आहे आणि 2 दिवस काय आहे लीप वर्ष आहे तर लक्षात ठेवा तर लीप वर्ष ओलांडल्यास म्हणजे क्रॉस केल्यास 2 दिवसाने समोर जाते उदाहरणार्थ 1 जानेवारी 2012ला मंगळवार असल्यास तर 1 जानेवारी 2013ला काय लीप वर्ष असल्यामुळे 2 दिवस समोर येईल म्हणजे काय गुरुवार राहील जर वर्षाला 4 ने भाग जातो त्यास लीप वर्ष असे म्हणतात लीप वर्ष असे म्हणतात उदाहरणार्थ
शतक वर्ष असल्यास म्हणजे शेवटी 2 शून्य असल्यास चारशे ने पूर्ण भाग जात असेल 400 ने पूर्ण भाग जात असेल तर ते आपल्याला लीप वर्ष असे म्हणतात. तर लीप वर्ष असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये बघा लीप वर्षामध्ये एकूण दिवस किती 366 दिवस. तर 366 52 आठवडे 2 दिवस. तर लीप वर्ष ओलांडल्यास समोरील वर्ष 2 दिवसांनी समोर जाते. 2 दिवसांनी समोर जाते म्हणजे काय 2 दिवसांनी वाढ येते. तर आता आपण महिने म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर महिने बघा 12 महिने असतात. तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर बघा तुमचा बघा फक्त एकच आहे. फेब्रुवारी 28 किंवा 29 असतो. म्हणजे लीप वर्षात किंवा सामान्य वर्षामध्ये 28 दिवसाचा असतो. आणि इतर वर्षी बघा सामान्य वर्षामध्ये 30, 31 असे असतात. 30चा महिना काय आणि काही महिना 31चा असतो. तर एक गणित लिहून घ्या. दिवसाच्या संख्येवरून महिन्याचे किती 4 प्रकार पडतात. यात काय सांगितलं 4 प्रकार पडतात. कोणते 28 दिवस, त्यानंतर आहे 29 दिवस, त्यानंतर 30 दिवस आणि काय दिवस 31 दिवस. 31चा महिना असतो. त्यानंतर आहे 28 दिवसाचा महिना असल्यास 28 दिवसाचा महिना असल्यास त्याचं बघा कसं होते. समोरील एक महिना समोरील एक महिना समोरील महिन्याचा वार समोर सरकत नाही. म्हणजे पुढे जात नाही. समोर सरकत नाही. त्यानंतर आहे
29 दिवसाचा महिना असल्यास 29 दिवसाचा महिना असल्यास समोरील एक महिना, समोरील महिना एक दिवसाने पुढे जातो. पुढे जातो म्हणजे का समोर जातो. आणि चौथा आहे बघा 30 दिवसाचा महिना असल्यास 30 दिवसाचा महिना असल्यास 30 दिवसाचा महिना असल्यास समोरील महिना 2 दिवसाने पुढे जातो. तर अशा प्रकारे महिन्याचा आहे, तुम्ही ते लिहून घेऊ शकता. नंबर 5 आहे 31 दिवसाचा महिना असल्यास समोरील महिना समोरील महिना 3 दिवसांनी समोर जाते. तर अशा प्रकारे तुमचं हे थिअरी टाईप आहे. टाइम झाला का आपला? नाही झालं नाही. आणखी 1-2-3 गणित घेऊया. 3 गणित म्हणजे प्रश्न घेतल्यानंतर आपण उद्याच्या तासामध्ये आणखी काही प्रश्न घेऊया. तर गणित घेण्यापूर्वी आपण काही शाब्दिक उदाहरणे शिकून घेऊया. तर त्याच्यामध्ये बघा 28 महिन्याचे समोर सरकणारे 0, 29चा 1, 30चा 2, 31चे 3. तर कालखंडाचे दिवसामध्ये रूपांतर पहिले 3 महिने 1 जानेवारी ते 31 मार्च 90 किंवा लीप वर्ष असेल तर 91 दिवस. दुसरे 3 महिने म्हणजे 1 एप्रिल ते 30 जून 91 दिवस. त्यानंतर आहे तिसरे महिने म्हणजे 1 जुलै ते 31 सप्टेंबर 92. तर चौथे आहे 3 महिने 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 92. आणि एकूण वर्षाचे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 365 दिवस किंवा 366 दिवस आहेत. तर त्याच्यामध्ये बघा हाताची बोट असं केलं तर कसं होते? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर अशा बोटाच्या पद्धतीचा वापर तुम्हाला करता येतो. त्यानंतर बघा डावा हाताच्या
वाढती बोटे लॅक्टोबॅसिलस म्हणजे तर्जनीचा उजवटा जानेवारी 31चा धरावा. फेब्रुवारी खाली दिलेला म्हणजे तर्जनीमध्ये मधले म्हणजे बोट 28 किंवा 29 दिवसाचा धरावा. असे करत मार्च मधला बोटाचा उंचवटा 31 नंतर 30 करत असल्याचे महिने दिवस सांगता येतात. तर फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असल्यास 1, 8, 15, 22 या तारखांना एकच वार येतो व प्रत्येक वार किती वेळा येतात? 4 वेळा येतात. तर साधे वर्षामध्ये बघा 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार ऑक्टोबर महिन्याचा 1 तारखेस असतो. तर असे म्हणजे साधे वर्ष लीप वर्ष या तत्त्वामध्ये दिलेले आहे. तर आता गणित सोडून घेऊया. एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी आला तर बुधवारी आला होता तर त्या वर्षीचा लाता कोणत्या वारी आला असेल? हा प्रश्न तलाठी भरतीला आलेला आहे. दोन 2016 मध्ये आलेला आहे. तर याचं उत्तर आपल्याला असं काढता येईल. कामगार दिवस म्हणजे काय 1 मे. त्याच्यामध्ये मे महिन्यातील 31 मधून 1 गेला 30 दिवस. जून मधल्या 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, आणि डिसेंबरचे किती? 25. तर बघा 25, 5, 6, 7, 8, 3, 6, 3, 9, 3, 6, 3, 9, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22, 228 एकूण आहे 238. तर त्याच्यामध्ये भाग असा भागाकार केल्यास त्याच्यामध्ये बघा 7चा दिवस 238 मधून 21 गेले तर 28 - 28 0 म्हणजे काय 34. तर बाकी किती होईल? बाकी 0 होईल. तर नोंद लिहा बाकी 0 उरली, बाकी 0 उरली म्हणून तोच वार पुन्हा येईल. म्हणून तोच वार पुन्हा येईल नाताळ बुधवार येईल.
कोणत्याही वर्षात नाताळ व कामगार दिनाचा वार एकच असतो. यानंतर आहे दुसरं उदाहरण. मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल? तर याचं उत्तर कसं काढायचं? कोणाला याचं उत्तर सांगा कमेंट्स मध्ये. तर आपलं उत्तर असे काढता येईल. तर 2 मार्च 2004 3 मार्च 2011 याच्यामध्ये बघा 7चा फरक 7 मधून 8 आणि 9 याला भागिले असं करता येते 7 9 मधून 7 मधून 2 1 बाकी 2 उरले. बाकी 2 उरले म्हणून 2 दिवस समोर 2 दिवस समोरील वार घ्यावा. समोरील वार घ्यावा. तो कोणता आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार. आपलं उत्तर कोणतं आहे? बुधवार. त्यानंतर आहे शेवटचं गणित घेऊ तिसरं. तिसरं गणित आहे 2015 गांधी जयंती शुक्रवारी होती. तर त्याच्या पुढील वर्षात
कोणता दिवस येईल, कोणता दिवस येईल, तलाठी जालना, 2016 का प्रश्न आहे त्याचा. तर आपलं उत्तर मंगळवार येईल. कसं येईल ते आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये बघा, गांधी जयंती, गांधी जयंती किती 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, ऑक्टोबर महिन्यातील 29 दिवस, मधून 2 गेले 29, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31, जानेवारीचा 26. एकशे 16 दिवस. याला स्थापनाचा भागाचा 7, 116 मधून 7, 46, 46 मधून 42 गेले, बाकी 4 उरले आणि वरील 16. तर बाकी 4 म्हणून 4 दिवस समोरील वार घ्यावा. शनिवार, रविवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. तर आपलं उत्तर कोणतं आहे? मंगळवार. तर अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर समजून घेतलेलं आहे. तर बाकीचा भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. ते लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, म्हणजे याच्या संबंधी. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा.